बत्तीशिराळा सांगली जिल्ह्यातील बत्तीशिराळा हे असं गाव आहे ज्या गावामध्ये नागपंचमीला जिवंत नागांची पूजा केली जाते। ही परंपरा या गावात कधी सुरू झाली याचा निश्चित काळ जरी सांगता येत नसला तरी सुद्धा या गावातील गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की गेल्या 1000 ते 1200 वर्षांपासून या गावात ही परंपरा सुरू आहे। म्हणजे गोरक्षनाथांचा वास्तव्य ज्यावेळी शिराळा गावाच्या जवळ होतं त्यावेळी काही घटना घडल्या आणि त्यानंतर ही प्रथा किंवा ही परंपरा सुरू झाली असं या गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तर ती गोष्ट अशी आहे की ज्यावेळी गोरक्षनाथ या शिराळ्याच्या जवळ वास्तव्याला होते त्यावेळी शिराळ्याच्या जवळ असलेल्या जी वारणाई पंचगंगा या ज्या नद्या आहेत त्या नद्यांना पूर आला अतिवृष्टीमुळे। या पुरामुळे झालं असं की या गावातले किंवा या परिसरातले जे काही पशुपक्षी होते त्यांचा निवारा राहिला नाही किंवा त्यांच्या निवाऱ्यात या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। त्यावेळी गोरक्षनाथांनी या पशुपक्ष्यांना संरक्षण दिलं। या सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये नाग सुद्धा होता। म्हणजे या पावसामुळे या पुरामुळे नागांची जी बिळं होती ती बिळं सुद्धा बुजली गेली आणि त्यांची बिळं बुजल्यामुळे हे नाग गावात शिरू लागले। गावात शिरू लागल्यामुळे गावातले जे गावकरी होते त्या नागांना घाबरू लागले। म्हणून गोरक्षनाथांनी काय केलं की नागपंचमीच्या दिवशी एक नाग त्यांनी झोळीत टाकला आणि त्या नागाला घेऊन गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी शिराळ्यात गेले आणि ते ज्यावेळी महाजन कुटुंबाच्या घराजवळ गेले आणि अलक निरंजन असं म्हणून त्यांनी आवाज दिला त्यावेळी त्या घरातली जी स्त्री होती त्या स्त्रीने यायला थोडा उशीर केला। म्हणजे भिक्षा घेऊन यायला थोडा उशीर केला। तर ती स्त्री ज्यावेळी भिक्षा घेऊन गोरक्षनाथांकडे आली त्यावेळी गोरक्षनाथांनी त्या स्त्रीला प्रश्न विचारला की तुला यायला उशीर का झाला। तर ती स्त्री म्हणाली आज नागपंचमी असल्यामुळे मी मातीच्या नागांची पूजा करत होते घरामध्ये। तर गोरक्षनाथ म्हणाले की मातीच्या नागांची पूजा का करते। त्यावेळी गोरक्षनाथांनी त्यांच्या झोळीतला जो खरा जिवंत नाग होता तो जिवंत नाग बाहेर काढला आणि म्हणाले की या नागाची पूजा घाबरू नको, हा नाग तुला काही करणार नाही। आणि त्यानंतर त्या स्त्रीने त्या जिवंत नागाची पूजा केली आणि ही गोष्ट सगळ्या गावकऱ्यांना ज्यावेळेस कळाली त्यावेळेस गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की नागांची आपण पूजा केली पाहिजे आणि त्या दिवसापासून या गावात नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा किंवा ही प्रथा सुरू झाली। आता या शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाबद्दलचा ऐतिहासिक पुरावा जर आपण पाहायला गेलं तर समर्थ रामदासांचा एक ऐतिहासिक पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे। समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतींपैकी एक वीर मारुतीची स्थापना या शिराळ्यात केली। म्हणजे इसवी सन 1645-46 काळात त्यांनी शिराळ्यातील या नागपंचमी उत्सवाबद्दल लिहिलं की जागा लक्ष्मीचे सिराळे तेथे निगती नागकुळे श्रावण मासी मुले बाळे खेळवी। म्हणजे या काव्य पंक्तीतून आपल्याला लक्षात येत आहे की 17व्या शतकामध्ये सुद्धा हा नागपंचमीचा उत्सव शिराळा गावामध्ये चालू होता। पण गेल्या काही वर्षांपासून या प्रथेमध्ये खंड पडलाय। समाजातील काही घटकांना ही प्रथा किंवा ही परंपरा मान्य नाहीये। पण शिराळा हे गाव जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आणि या गावाचं वेगळेपण अजूनही ते जपत आहे।